शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्याचं सध्या समजतंय। न्यायालयानं अजित पवार गटाला झापलाय। निवडणूक आयोगाच्या निकालावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्याचं सध्या समजतंय। पक्ष संघटनेला महत्त्व नसेल तर फुटीला मान्यता कशी देणार असा जो सवाल आहे तो उपस्थित केला जातोय। तुम्ही मतदारांची चेष्टा करू शकत नाही असा सवाल सुद्धा कोर्टाकडून केला जातोय। राष्ट्रवादी पक्ष नेमकं कुणाचं यावर सध्या सुनावणी सुरू आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं सध्या समजतंय। न्यायालयानं अजित पवार गटाला यामध्ये झापल्याचं सुद्धा माहिती समोर आली आहे। निवडणूक आयोगाच्या निकालावर सुप्रीम कोर्टाकडून आता ताशेरे सुद्धा ओढण्यात आलेत। पक्ष संघटनेला महत्त्व नसेल तर फुटीला मान्यता कशी देणार असा सवाल सुद्धा तर वकील सिद्धार्थ शिंदे बोलतायत। आज एक तास सुनावणी चालली। मागच्या वेळेस अजितदादांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र द्या, ॲफिडेव्हिट द्या आणि त्याच्यात हमी द्या की तुम्ही हे चिन्ह म्हणजे तुम्ही पवार साहेबांचा फोटो हे वापरणार नाही। तशी प्रतिज्ञापत्र आणि हमी अजितदादांच्या वकिलांनी दिली। त्यांना परत सांगण्यात आलंय की हे तुम्ही पेपरमध्ये पण पब्लिश करा आणि त्यांनी सांगितलंय की जे तुम्हाला घड्याळ हे चिन्ह दिलं गेले पवार साहेबांना घेण्यात यावं, कारण घड्याळ हे रुजलेलं आहे जनमानसात आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं। पण कोर्टाने ते नामंजूर केलं। आता तुतारी हे पवार साहेब लोकसभा आणि विधानसभेसाठी वापरू शकतील आणि जेव्हा जेव्हा कधी घड्याळ हे चिन्ह वापरलं जाईल अजितदादांकडून त्यांना तिथं लिहावं लागेल किंवा म्हणावं लागेल की हे मॅटर न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत ह्याचा मुख्य निकाल येत नाही तोपर्यंतच घड्याळ माझ्याकडे आहे। म्हणजे इलेक्शन कमिशन उद्या परत हे चिन्ह पवार साहेबांना उद्या कधीतरी किंवा 8 महिन्यांनी 6 महिन्यांनी देऊ शकतं। त्यामुळे आता तुर्तास तरी तुतारी हे पवार साहेब वापरतील आणि त्यांनी सांगितलंय की तुतारी हे जे चिन्ह आहे ते तुम्ही फक्त एनसीपी साठीच ठेवण्यात येईल। एनसीपी शरदचंद्र पवार हे इंडिपेंडेंटला किंवा फ्री सिम्बलच्या यादीत नसेल। आणि निलेश लंकेंबद्दल जो प्रश्न होता मागच्या वेळेस सिंघवींनी एक फोटो दाखवला होता की निलेश लंके हे अजित पवारांचे आमदार अजित पवारांबरोबरचे आमदार आहेत तरी ते पवार साहेबांचा फोटो वापरतायत। त्यावर रोहतगी म्हणले हे तर तुमच्याकडे आलेले आहेत, तर सिंघवी म्हणले ते फक्त एका पुस्तक प्रकाशनात एकत्र होते, अजून ते आमच्या पक्षात आलेले नाहीयेत। तर बरीच खडाजंगी आज झाली तुतारीवरून आणि सिंघवींचा हाच प्रयत्न होता की घड्याळ पण मिळू नये अजितदादांना। पण शेवटी कोर्टाने म्हणलं की आता इलेक्शन कमिशननी ऑर्डर दिली आहे पक्ष आणि घड्याळ तुर्तास तरी अजितदादांकडे आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे ते हे वापरू शकतात, पण उद्या म्हटलं होतं की ग्रामीण भागामध्ये घड्याळ आणि शरद पवार एक अतूट नातं आहे, त्यामुळे 5 ते 6% मतदानावरती परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांनी जो युक्तिवाद केला त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचा मुद्दा हेच होता की घड्याळ हे रुजलेलं आहे आणि पवार साहेबांनी सुरुवातीपासून त्यांचा पक्ष त्यांनी स्थापन केला आहे, घड्याळ हे त्यांचं चिन्ह आहे, त्यामुळे अजितदादांना न देण्यात यावं। आणि आम्हाला आता नुकतंच तुतारी मिळालेली आहे आणि त्याला आम्हाला प्रचार प्रसार करायला वेळ लागेल, तर अजितदादांना पण एक वेगळं चिन्ह द्यावं असं पवार साहेबांच्या वकिलांचं म्हणणं होतं। पण कोर्टाने ते तसं ऐकलं बरंचसं, पण नामंजूरच केलं, कारण आता परत कोड ऑफ कंडक्ट लागू झालेली आहे, परत नवीन चिन्ह नवीन हे, तर पवार साहेब हे तुतारी वापरू शकतील आता आणि अजितदादांना घड्याळ वापरू शकतात। ते सिंघवींनी खूप विरोध केला की घड्याळ ह्यांच्याकडून काढून घेण्यात यावं, पण कोर्टाने ऐकलं। पण शेवटी कोर्ट म्हणलं की घड्याळ हे तुर्तास तरी अजितदादांबरोबरच राहील। निवडणूक आयोगाने एक बैठक बोलवली, त्या बैठकीला शरद पवार गटाला बोलवण्यात आलं होतं, त्या संदर्भात कोर्टाने म्हणणं होतं की काल महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने एक बैठक बोलवली होती, त्या बैठकीला एनसीपी शरदचंद्र पवारला बोलवण्यात आलं नव्हतं। तर इथून पुढे कोर्टाने सांगितलंय कुठल्याही बैठका होतील त्याला एनसीपी शरदचंद्र पवार यांना बोलवण्यात येईल निवडणूक आयोगाकडून। आणि ही जी अजितदादांना सांगितलंय की तुम्ही हे जे चिन्ह वापरताय घड्याळ, तुम्ही न्यूजपेपरमध्ये त्याची नोटीस काढा आणि ते सांगा की हे चिन्ह माझ्याकडे इलेक्शन कमिशननी दिल्यामुळे तुर्तास तरी आहे, मॅटर न्यायप्रविष्ट आहे, उद्या हे नसू पण शकेल माझ्याकडे। पण आणि तुतारी हे चिन्ह पवार साहेब हे वापरू शकतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरतं आणि ह्याची पुढची तारीख आता 6 आठवड्यानंतर असेल। त्याला काही जास्त असा अर्थ राहत नाही, कारण आता रिप्लाय रिजॉइंडर कदाचित 2-3 महिनेही लागेल पुढच्या तारीख यायला। पण तुर्तास तरी आत्ताच्या इलेक्शनमध्ये अजितदादा हे घड्याळ वापरतील आणि तुतारी हे पवार साहेब वापरतील। परिशिष्ट 10चा पुन्हा आज प्रश्न उपस्थित झाला। तसं म्हटलं गेलं की या ठिकाणी मूळ जे ऑर्गनायझेशन पक्ष आहे याचा विचार केला गेलेला नाहीये, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा विचार केला जातो आहे, त्यामुळे परिशिष्ट
विशिष्ट ते जजेसनी विचारलं की इलेक्शन कमिशननी कोणत्या बेसिसवर नुसतं म्हणजे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरच पक्ष दिलेला आहे. तर रोहतगीचं म्हणणं होतं 3 टेस्ट असतात. त्या पहिल्या 2 टेस्ट ऑर्गनायझेशनल इलेक्शन आणि घटना हे फॉलो न केल्यामुळं इलेक्शन कमिशनला निर्णय घ्यावा लागला. म्हणजे ज्यांचे आमदार खासदार किंवा विधान परिषद विधानसभा सदस्य जे असते तर त्याच्यात काही गैर नाहीये. आणि कोर्ट म्हणलं त्याच्यावर आम्ही हे निकाल उलटवू शकतो आणि त्यावेळेस आम्ही त्याच्यावर विचार करू, पण तुर्तास तरी तसं काय झालेलं नाही. पुढील सुनावणी 2 आठवड्यानंतर होईल नाही, पुढील सुनावणी 6 आठवड्यानंतर आहे. त्याच्यानंतर 1-2 महिनेही लागू शकतात. आता कोर्टाने सांगितले तुम्ही इलेक्शन पुरतं तुमचं सगळं इलेक्शनचं बघा. रिप्लाय रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आलाय. कदाचित 2-3 महिन्यानंतरचीच तारीख आता ह्याच्यात लागेल. अजित पवारांना आज दिलासा आहे. हो, दिलासा आहे, कारण पवार साहेबांचा प्रयत्न होता की घड्याळ पण अजितदादांकडून काढून घेण्यात यावं, पण कोर्टाने ऐकलं 1 तास, पण ते म्हणले आता खूप उशीर झालेला आहे. आणि तुम्ही सुरुवातीला जेव्हा आमच्याकडे आला होता 1 महिन्यापूर्वी तेव्हा तुम्ही स्वतःहूनच नवीन पक्षाचं नाव ते होतं आणि तुम्ही एक नवीन चिन्ह मागवलं. रोहतगीचं म्हणणं होतं त्याच वेळेस तुम्ही विरोध का नाही केला. तर आता घड्याळ हे अजितदादांबरोबरच राहील आणि तुतारी, आणि त्याच्यावर सिंघवी आणि रोहतगींची थोडी बाचाबाची पण झाली की तुम्ही तुमची तुतारी वाजवा, सगळेच तुतारी वाजवा, असं काही छोटे शिवाजी महाराजांचा उल्लेख देखील करण्यात नाही. ते फोटो कोर्टाने विचारलं की रायगडला जो फोटो होता जेव्हा तुतारीचा ते फोटोमध्ये कोण आहेत, तर ते तुतारी वाजवणारे कोण आहेत आणि फेटा घातलेले शरद पवार आहेत का. तर कोर्टाचा असं पण विचारणं होती की ते म्हणजे तुम्हाला जी तुतारी मिळाली तो माणूस तो कोण फोटो आहे. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की नाही, ते इलेक्शन कमिशनचंच सिम्बल आहे आणि तो रॅन्डम एक कोणतरी मनुष्य आहे तो जो तुतारी वाजवतोय डोक्यात पगडी घालून. त्याच्यावर काही जास्त हे नाही, अशी हलके फुलक्या गोष्टी झाल्या. पण मेन तेच आहे की अजितदादांकडे घड्याळ तुर्तास तरी राहील सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत, आणि तुतारी ही पवार साहेबांकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी राहील. आणि ते फ्री सिम्बल नसेल, ते त्यांच्यासाठी स्पेसिफिकली प्रोव्हिजनल सिम्बल असेल. आता फक्त पवार साहेब, एनसीपी शरदचंद्र पवार हीच तुतारी वापरू शकतील. आणि सगळ्या जाहिरातींमध्ये ऑल ओव्हर इंडिया अजितदादांना पब्लिश करायचं आहे की घड्याळ हे माझं चिन्ह आहे, पण ते न्यायप्रविष्ट मॅटर आहे. त्यामुळं आता जोपर्यंत इलेक्शनचा निकाल कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत मी हे इलेक्शनमध्ये हे चिन्ह वापरू शकतो.